नमस्कार, मी अनुश्री. प्रश्नचिन्हामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेचं महत्त्व आपल्या सर्वांनाच माहिती आहे. घर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात जशी साफसफाई आपण करतो तशीच ऑफिसमध्ये होणं आवश्यक असतं. मात्र मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये हे काम मेकनाइज्ड आणि नीटनेटकं करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. आणि हीच सेवा हाय प्रोफाईल राष्ट्रपती भवनासह इतर सरकारी कार्यालय तसेच कॉर्पोरेट ऑफिसेसना पुरवण्याचं काम करते बीव्हीजी इंडिया लिमिटेड ही कंपनी. आजच्या जागतिक स्वच्छता दिनाच्या निमित्तानं त्यांच्या कामाबद्दल आपण जाणून घेणार आहोत कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हनुमंत गायकवाड यांच्याकडूनच. तर सर, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. तर या संदर्भात तुम्हालाही काही प्रश्न असतील, तुमच्याही काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 02266843333. तर सर, जागतिक स्वच्छता दिवस आहे आज आणि त्यानिमित्तानं आपण बोलतोय. तर सगळ्यात पहिले तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, तुमची बीव्हीजी जी कंपनी आहे ती तुम्ही स्थापन केलीत आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही मेकनाइज्ड पद्धतीनं आणि हाऊसकीपिंग या क्षेत्रात कार्यरत आहात. तर तुम्ही स्वच्छतेबद्दल सगळ्यात प्रथम काय सांगा? स्वच्छता ही तशी खूप आवश्यक गोष्ट आहे तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनला. बीव्हीजी स्थापन कशी झाली त्याची थोडीशी पार्श्वभूमी आहे. मी कॉलेजमध्ये असताना एक भारत विकास प्रतिष्ठान नावाची एक संस्था स्थापन केली होती आणि ते थोडं हार्डशिप होती. वडील लहानपणी गेल्यानंतर कॉलेज जात होतो. 21 किलोमीटर 42 किलोमीटर रोजचं सायकलिंग व्हायचं आणि त्या काळात काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आयुष्यात आणि भारत विकास प्रतिष्ठान म्हणून एक संस्था स्थापन केली ज्याचा मी लोगो तयार केला असा की स्वामी विवेकानंदांची प्रेरणा घेऊन भारताचा विकास व्हावा म्हणून सूर्य काढला आणि त्याच्यामध्ये एक पंटी काढली की काहीतरी वेगळं काम करायचं, आयुष्य काम करायचं. आणि नंतर मी टाटा मोटर्समध्ये जॉईन झालो पुण्यामध्ये इंजिनियर म्हणून. आणि तिथं माझं गाव सातारा आहे, रहमतपूर गाव आहे. तिथली काही मुलं माझ्याकडे जॉब मागायला साहेब 10वी पास आहे, 12वी नापास आहे वगैरे. आणि त्यांना काय काम देता येईल म्हणून मी टाटा मॅनेजमेंटला काही विनंती केली की साहेब ह्या मुलांना जी 8-10 मुलं आहेत गावची त्यांना काहीतरी काम द्यायचंय. आणि न ठरवता असं ओघाने किंवा अपघाताने ह्या हाऊसकीपिंगच्या व्यवसायात पडलो. आणि आमचे उमेश माने जे आमचे व्हाईस चेअरमन आहेत सध्या, त्यांची पहिल्या दिवसापासून मला प्रचंड साथ लाभली. त्यानंतर मग बाकी सगळेच लोक जुळत गेले आणि आम्ही 8 लोकांनी हा व्यवसाय चालू केला आणि नंतर वाढवत गेलो. नक्कीच. पण स्वच्छता या क्षेत्राकडे जाण्याचं तुमचं नेमकं उद्दिष्ट काय होतं, ही कंपनी स्थापण्यामागचं आणि या क्षेत्राकडे येण्यामागचं? नाही, बेसिकली ह्या क्षेत्राला तशी एंट्री बॅरियर नाहीये. एनीबडी कॅन स्टार्ट दिस बिझनेस इन इट. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना ज्यांना जॉब मिळत नाहीत, 5वी नापास 7वी नापास विधवा बायका, असे आमचे कित्येक लोक आहेत आमच्याकडे काम करणारे की ज्यांना आम्ही असं काम देऊ शकतो. म्हणजे सोशल एक काम होऊ शकेल आणि त्यातनं लोकांना जॉब देता येईल, त्यातनं व्यवसायही करता येईल, अशी एक कन्सेप्ट होती डोक्यामध्ये. आणि त्या निमित्ताने ह्या व्यवसायात आलो आणि वाढवत गेलो. नक्कीच. तुम्ही नेमकी कुठल्या प्रकारची सेवा या आधारे पुरवता? याच्यामध्ये म्हणून आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली नॉर्मल हाऊसकीपिंग, म्हणजे मॅन्युअल हाऊसकीपिंग. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की आपल्या घरामध्ये पूर्वी चुलीवरती स्वयंपाक व्हायचा, मग स्टोव्ह आले, मग गॅस आला, आता मायक्रोवेव्ह आले. प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांती होत गेली, पण स्वच्छ क्षेत्रात तशी क्रांती झाली नाही. झाडू पोछा सिस्टीम ओव्हर पिरियड ऑफ 100 इयर्स पहिल्यापासून तेच चाललंय की झाडू आणि पोछा त्यातनं आपण बाहेर पडत नाही, मानसिकताच बदलत नाही आपली लोकांची. त्याच्यामध्ये आम्ही मग पहिल्यांदा यांत्रिकीकरणाचा प्रयत्न केला आणि टाटा मोटर्समध्ये 99 साली मी पहिल्यांदा राईड ऑन स्वीपिंग मशीन्स, राईड ऑन स्क्रबिंग ड्रायिंग मशीन्स, हेवी ड्युटी व्हॅक्युम क्लिनर्स अशी मशिनरी घेतली. आणि त्याच्यामुळे तो एक वेगळा पायंडा पाडला की परंपरागत सिस्टीम्स बदलून आपण वेगळ्या काही गोष्टी करूयात असं ठरवून मग त्याच्यामध्ये मेकनायझेशनमध्ये आम्ही आलो. अच्छा. मेकनायझेशन केल्यामुळे तुम्हाला साधारण कशा प्रकारचा फरक जाणवला? म्हणजे तुमच्याकडे येणारे लेबर आणि तुम्ही वापरणारं मशीन याचं एक साधारण तुम्ही एक समीकरण बांधलं आणि पुढे गेलात, तर तो कशा प्रकारे तुम्ही हे केलात? मेकनायझेशनमध्ये होतं काय की तुम्हाला जास्त मॅनपॉवरचं कमी, 10 माणसाचं काम एक मशीन करतं, हे एक फंडामेंटल होतं. आणि क्वालिटी ऑफ क्लिनिंग ही खूप कन्सिस्टन्सी असते. कारण माणूस नॉर्मली टेंडन्सी असते माणसाचे काम टाळायचं किंवा कमी करायचं. म्हणजे कचरा झाडता झाडता कुठेतरी कोपऱ्यात ढकलून द्यायचा, मशीन आतमध्येच घेतं कचरा. तर त्याच्यामुळे मेकनायझेशनमुळे तुमची जी पॉझिटिव्ह क्लिनिंग म्हणतात, पॉझिटिव्ह क्लिनिंग होतं. नॉर्मल झाडू मारतो पण त्याला असा अभ्यास केला होता आम्ही की 30 ते 40% कचरा गोळा होतो, बाकीचा कचरा मात्र तुम्हाला बाहेर जातो, म्हणजे हवेत उडतो, हे जातो. नक्कीच. तुम्ही जेव्हा सुरू केलात, ह्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्याचा टर्नओव्हर काही लाखांमध्ये होता, पण आज जर का बघितलं तर तुम्ही खूप मोठा पल्ला गाठलेला आहे. तर साधारण ही सगळी प्रगती साधताना तुम्हाला कशा प्रकारचे टप्पे तुमच्या ह्याच्यात आले? टप्पे असे झाले की पहिल्या वर्षी आम्ही 8 लाखाचा टर्नओव्हर केला, नंतर दुसऱ्या वर्षी 40-50 लाखापर्यंत गेलो, तिसऱ्या वर्षी लग्न होईपर्यंत मी थांबलो टेल्कोमध्ये. लग्न झालं, वैशिली आता जी पत्नी आहे, ते लग्न झाल्यानंतर मग मी राजीनामा दिला टेल्कोचा. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आमची प्रगती चालू झाली. मग आम्ही बँगलोरला आमची पहिली ब्रँच ओपन केली. जी पॉवरचं आम्हाला 8 लोकांचं काम मिळालं. पुण्यातनं आम्ही सुमोमध्ये 8 लोक मशीन्स घेऊन पुण्याचा बेंगलोरला गेलो. बेंगलोरला काम चालू झालं.
बेंगलोरला मग GE पॉवर, पार्ले, हिम्मत सिंग का सीडी असे एक 7-8 अकाउंट मिळाले. मग चेन्नईला काम मिळालं, हैदराबादला काम मिळालं. छत्रपती शिवाजींचा आदर्श मानून काम करतो पहिल्यापासून. त्यामुळे दक्षिणेवर स्वारी असं एक माझ्या डोक्यातल्या विचारांमध्ये आणि दक्षिणेत कामं एस्टॅब्लिश झाली. तशीच एक खूप मोठी संधी मिळाली 2003 साली. पार्लमेंट हाऊस लायब्ररी आपल्या पार्लमेंटमध्ये एक 6 लाख स्क्वेअर फुटाची मोठी लायब्ररी बिल्डिंग बांधून झाली होती. आणि त्यावेळेला तिथं के श्रीनिवासन नावाचे चीफ इंजिनियर होते आणि त्यांना ते काम मेकॅनाइज पद्धतीने करायचं होतं आणि एक्झिस्टिंग लोकांना द्यायचं नव्हतं. ते एजन्सी हुडकत होते. तर एका इक्विपमेंट सप्लायर कंपनी त्यांना सुचवलं की BVG नावाची एक कंपनी आहे. त्यावेळेला आमचं भारत विकास सर्व्हिसेस नाव होतं, पार्टनरशिप फर्म होती आमची. ही कंपनी साऊथमध्ये चांगलं काम करते, तर त्यांना बोलवूया म्हणून मला मग मी त्यांना भेटलो दिल्लीला जाऊन आणि त्यांनी आम्हाला ते पार्लमेंट हाऊस लायब्ररीचं काम ट्रायल बेसिसला 6 महिन्यासाठी दिलं आणि ते मिळालं. मग ते चांगलं झालं. मग मेन पार्लमेंटचं मिळालं. त्याला लोकसभा राज्यसभेचं सिक्युरिटी एजन्सी त्यांनी काम दिलं नाही की प्रायव्हेट एजन्सीला आतमध्ये चेंबरच्या आत कसं जाऊ द्यायचं. एक महिन्याभरात असा फरक जाणवला की बाहेरचं सगळं काम चांगलं होतं आणि आत खराब आहे. आत परमनंट लोक आहेत आणि बाहेर पुण्याची एक कंपनी, त्यावेळेला भारत विकास सर्व्हिसेसचं BVG इंडिया नाव झालं होतं. BVG इंडिया म्हणून पुण्याची कंपनी चांगलं काम करते. म्हटलं ते काही लोकसभा स्पीकरने सांगितलं हे काय आम्हाला माहित नाही, सगळंच काम त्यांना द्या. मग प्राईम मिनिस्टरचं घर मिळालं, प्राईम मिनिस्टरचं ऑफिस मिळालं, राष्ट्रपती भवन मिळालं, विज्ञान भवन, दिल्ली हायकोर्ट, एम्स, सफदरजंग हॉस्पिटल अशी कामं वाढत गेली. तसंच टेल्कोत जे सुरुवातीला आम्हाला काम मिळालं होतं, टेल्कोनंतर आम्हाला टेल्कोचं जमशेदपूरला बोलवलं, रुद्रपूरला बोलवलं, सिंगूरला आम्ही काही दिवस काम केलं. आता साणंदला करतोय, धारवाडला करतोय. कस्टमर लिस्ट जर आमची बघितली तर आमचे रिपीट कस्टमर्स आहेत. कुठलाही कस्टमर एकदा मिळाला की रिटेन्शन आहे. फियाट आम्ही काम करतो, वोक्सवॅगन करतो, होंडाई करतो आणि त्या कुठल्याही ऑर्गनायझेशनला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सेवा पुरतो. म्हणजे हाऊसकीपिंगनी सुरुवात झाली, पण आज त्यांना गार्डनिंग लागतंय, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स लागतो, सिव्हिल मेंटेनन्स लागतो, कुठल्याही प्रकारचं काम आम्ही करतो आणि ते चांगल्या पद्धतीने म्हणजे दर्जेदार काम केलं की काम टिकतंय आणि वाढतंय, दोन्ही गोष्टी होतात. असं करत चाललंय. नक्कीच नक्कीच. तर आपण स्वच्छता या क्षेत्राबद्दल सरांबरोबर त्यांनी त्यांचे जे टप्पे आहेत त्याच्याबद्दल जाणून घेणं, त्याचप्रमाणे या हाऊसकीपिंग क्षेत्रामध्ये नोकरीच्या काही संधी आहेत का किंवा तुम्हाला उद्योजक बनायचं असेल तर त्यासाठी सरांकडून आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. अधिक मार्गदर्शन करण्यासाठी सध्या BVG कंपनीचे अध्यक्ष आहेत सध्या हनुमंतराव गायकवाड. आपण त्यांच्याकडनं याविषयी आणखी माहिती जाणून घेऊया. सध्या आपल्याला फोन आला कोल्हापूरवरनं डॉक्टर पोंक्षे आपल्यासोबत आहेत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हा, मी प्रश्न मगाशी विचारला होता असा की हे त्यांची जे काय BVG कंपनी आहे यांची फ्रँचायझी देण्याची पद्धत आहे का? बरोबर, तुमचा प्रश्न लक्षात आलाय. साहेब, अजून तरी आम्ही तसा फ्रँचायझीचा हे केलेलं नाहीये, पण तुम्ही आमच्या कार्यालयाशी जर संपर्क साधलात तर कशा पद्धतीने एकत्र काम करता येऊ शकेल असा आपल्याला प्रयत्न करता येईल. आणि फ्रँचायझी नाही पण आपण एकत्र वर्किंग कसं करू शकतो, 1+1=11 ह्या बेसिसवरती आपण काही करू शकत असेल तसा आपण प्रयत्न करूया, नक्कीच करूया. नक्कीच नक्कीच. सर, तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये भरपूर काम केलं, म्हणजे तुम्ही अगदी म्हणल्याप्रमाणे राष्ट्रपती भवनातही तुम्ही काम केलंय. तर मग अशा ऑफिसेस नंतर जर का काही घरगुती स्वरूपाची स्वच्छता किंवा असं काही असेल तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे जाऊन भविष्यात काही काम करणार आहात का? तसा प्रयत्न आहे, कारण आमच्या घरामध्ये मला जे प्रश्न जाणवतात की घरामध्ये तुम्हाला प्लंबर चांगला पाहिजे, कार्पेंटर चांगला पाहिजे, हाऊसकीपिंग करायची किंवा पॉलिश करायचे, सोफे क्लीन करायचे. आता ह्या सोफ्यामध्ये डस्ट प्रचंड असेल, झाडलं ना डस्ट निघेल, तर हे कसं साफ करावं ह्याचे टेक्निक अजून नाहीयेत. आपण नॉर्मली झाडू मारतो, सकिंग करत नाही. तर आपल्याला जर अशी काही, आणि हे फक्त मेकॅनायझेशन होऊ शकतं आणि एखाद्या घरगुती माणसाला अशी इथे यंत्र विकत घेणं शक्य नसतं, कारण त्याला वर्षातनं एकदा त्याची उपयोग असेल. त्याच्यामुळे माझा प्रयत्न आहे, म्हणजे आमचं प्लॅन आहेच आहे डोमेस्टिक सर्व्हिसेसमध्ये जायचा, की ज्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये आम्ही घराघरात जाऊन ही डीप क्लिनिंग, पेस्ट कंट्रोल, प्लंबिंग, कार्पेंट्री अशा प्रकारच्या सेवा चालू करतोय आणि त्यासाठी ट्रेनिंग द्यायचं एक वेगळ्या पद्धतीचं प्लॅनिंग चाललंय. त्यासाठी आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, त्यांच्याशी काल परवाच माझं बोलणं झालं की एक कोर्सेस डेव्हलप करतोय आम्ही. 6 महिन्याचे कोर्सेस, 1 वर्षाचे कोर्सेस, 2 वर्षाचे कोर्सेस, त्याला डिप्लोमा, डिग्री, ऍडव्हान्स डिप्लोमा आणि डिग्री, म्हणजे ज्यांना पाचवीतनं ज्यांना शिक्षण सोडायला लागलं, 7वीतनं सोडायला लागलं, पण शिकायची उमेद होती किंवा इच्छा होती, असे जे BVGच्या आतमध्ये जे लोक काम करतात किंवा बाहेर जे काम करतात त्यांना आम्ही ते 6 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स, 1 वर्षाचा डिप्लोमा, 2 वर्षाचा असं करून त्यांना डिग्री द्यायचा प्रयत्न आहे. जी डिग्री तेही BA होतील आणि अशा लोकांच्याकडनं मग ही सगळी कामं करून घेणार. म्हणजे त्याला वेगळ्या पद्धतीचं बिहेवियरल ट्रेनिंग आणि बाकी सगळं ट्रेनिंग देऊन
असंही पुढच्या काळामध्ये तो प्रयत्न आहे आणि पुढच्या एक 6 ते 8 महिन्यामध्ये आम्ही पहिल्यांदा पुण्यामध्ये हे चालू करायचा प्रयत्न, नंतर मुंबई, आणि आम्ही देशामध्ये सध्या भारतामध्ये 40 शहरांमध्ये आम्ही बीव्हीच्या शाखा आहेत. तर अशा टप्प्याटप्प्याने देशामध्ये सगळ्या अशा प्रकारची सेवा करायची आणि ते खूप मोठं मार्केट आहे, अनऑर्गनाइज मार्केट आहे. म्हणजे तुम्हाला कुठले ड्रायव्हर पाहिजे असेल चांगला, पण कुणाला बोलवायचा हा प्रश्न असतो. आज बीव्हीच्याकडे राष्ट्रपती भवन, प्राईम मिनिस्टरचं घर, पार्लमेंट, टाटा मोटर्स, ही सगळी जी क्लायंटची लिस्ट आहे त्याच्यामुळे क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश झालेली आहे की आमचा बीव्हीचा आयकार्ड घेऊन जाणारा माणूस नक्कीच चोरी करणार नाही किंवा आम्ही काही उलटे पालटे उद्योग करणार नाही. अशा पद्धतीने एक प्रयत्न करतोय की वेगळ्या पद्धतीने काम करायचं आणि त्यासाठी चाललंय. नक्कीच नक्कीच. आपण पुढचा फोन घेऊया. सध्या गोविंद आहेत आपल्यासोबत पुण्यावरनं. बोला गोविंद, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा नमस्कार. नमस्कार. तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. हा नमस्कार. नमस्कार. मी गोविंद बोलतोय पुण्यावरून. बोला. आता आपला कार्यक्रम अत्यंत अप्रतिम आणि चांगला आहे, धन्यवाद. त्याबद्दल मी साम टीव्हीचा आभार मानतो. परंतु मला गायकवाडांना असं विचारायचं की भारतामध्ये तर त्यांची घोडदौड अत्यंत यशस्वी आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे. भारताची स्वच्छता खऱ्या अर्थानं आता मानसिक आणि सगळी स्वच्छता होण्याची गरज आहे, परंतु ते एक चांगलं काम करतात. असं परदेशात देखील काही त्यांचं काम करण्याचा मनोदय आहे का? बर, तुमचा प्रश्न लक्षात आलाय. गोविंदराव, आमचंच आहे तसा काहीतरी प्रयत्न. पुढच्या काळामध्ये भारताबाहेर काम करण्यासाठी आपण सिंगापूरला शाखा उघडतोय, लंडनला उघडतोय, मॉरिशसला आता परवा जाऊन आलो, तिकडे काहीतरी काम करायचा प्रयत्न आहे आणि चाललाय प्रयत्न, काहीतरी वेगळं काम करायचा प्रयत्न चालू आहे. नक्कीच नक्कीच. तुम्हाला पुढे भारताबाहेरही तुम्ही हे कराल असं आपण हे करूया. नक्कीच. तुम्ही ज्या प्रकारे मगाशी म्हटलं तुमची जी क्लायंट लिस्ट आहे ती खूप मोठी आहे आणि ती खूप वेगवेगळ्या प्रकारची आहे, तर मग अशा लोकांबरोबर किंवा अशा ठिकाणी काम करताना तुम्हाला कशा प्रकारचे अनुभव आले? मग ते पंतप्रधान कार्यालय असू दे, घर असू दे, राष्ट्रपती भवन असू दे, दॅट इज समथिंग डिफरंट. तर मग तेव्हा कसा अनुभव आला? नाही, तिथे वेगवेगळ्या रिक्वायरमेंट असतात. बेसिकली प्रत्येक कस्टमरच्या रिक्वायरमेंट वेगळ्या असतात. टाटा मोटर्समध्ये काम करताना पेंट शॉपमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर डस्ट फ्री एन्व्हायरमेंट लागतं. म्हणजे आपण तिथं बोलतो, आता आपण एखादी रूम जी बंद असेल, एसी रूम 10 वेळा धुतली आणि त्याच्यानंतर डस्ट काउंटर मीटर त्यात घेतलं तर 5 मायक्रॉनचे डस्ट काउंटर जर आपण बघितले ते काही लाखात असतात. अच्छा. आणि तिथेच आम्हाला तेच टाटा मोटर्समध्ये डस्ट काउंट 5 मायक्रॉन डस्ट काउंट पर क्युबिक मीटर 293च्या खाली ठेवायला लागतात. तसंच राष्ट्रपती भवनात किंवा प्राईम मिनिस्टरच्या घरात पहिली सिक्युरिटीला महत्व असतं की त्या माणसाचा टोटल बायोडाटा बघायला लागतो, त्याचे नातेवाईक, तो कुठल्या अतिरेकी संघटनांशी एफिलेटेड नाहीये किंवा बरंच चेकिंग असतं. एसपीजीचं चेकिंग प्रचंड मोठं असतं आणि प्रत्येक ठिकाणी रिक्वायरमेंट वेगळे असतात. पण बेसिक एम अल्टिमेटली एकच असतं की काम उत्तम तऱ्हेनं व्हावं, चांगल्या पद्धतीने व्हावं आणि हेच बेसिक राहतं. नक्कीच. पण मग तुम्ही जे हे काम करता त्याच्यामध्ये साधारण कुठल्या प्रकारचं क्लिनिंगचं, म्हणजे फक्त क्लिनिंगच येतं की आणखीन काही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात? क्लिनिंग हे बेसिक असतं, म्हणजे रोजच्या रोज स्वच्छता जी असते, त्यामुळे टॉयलेट क्लिनिंग येतं, ऑफिस क्लिनिंग येतं, ऑपरेशन थिएटर्स असले, हॉस्पिटल्स, आम्ही एम्स नावाचं दिल्लीतलं जे सर्वात मोठं भारतातलं हॉस्पिटल ते आम्ही करतो. तर तिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रिक्वायरमेंट, म्हणजे तुमच्याकडे ऑपरेशन थिएटर असेल तर स्वॅब टेस्ट असते, बॅक्टेरिया नसावेत. अच्छा. बाकी ऑपरेशन वॉर्ड्समध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी रिक्वायरमेंट असतात आणि त्याच्याबरोबर आम्ही हाऊसकीपिंग तर करतोच, पण त्यावर मग गार्डनिंग, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, सिव्हिल मेंटेनन्स. आता आम्हाला एक दिल्ली एमसीडीचं एक मोठं काम मिळालंय, त्याच्यामध्ये तुमचं सगळं एसी प्लांटचा मेंटेनन्स आहे, लिफ्टचा मेंटेनन्स आहे, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स आहे, फसाड क्लिनिंग आहे. म्हणजे एकाच बिल्डिंगचं आमचं ते महिन्याचं 1 कोटी रुपयाचं काम आहे दर महिन्यात. म्हणजे जवळपास 600 ते 650 माणसं काम करतात त्या बिल्डिंगमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं काम करतात. इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी आहे आणि अशा सगळ्याचं हे चालतं. नक्कीच. आपण पुढचा फोन घेऊया. सध्या पनवेलवरनं संजय आहेत आपल्यासोबत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. नमस्कार. नमस्कार. मी संजय गोवेकर बोलतोय पनवेलवर. हॅलो. बोला बोला. आमची फर्म आहे मिस्टर संजय डेपोर म्हणून. आम्ही सिव्हिल मेंटेनन्स आणि इंटेरियरची वगैरे कामं करतो. माझी स्वतःची फर्म आहे. आता सगळी असं आता सांगितलं की आम्ही डोमेस्टिक सर्व्हिसेस पण चालू करणार आहोत. तर त्या संबंधी मला त्यांना विचारायचं की आम्ही काय म्हणजे आम्हाला त्यांच्याकडून काय मिळू शकतं का? असं माझ्याशी